गोपिका राधा शब्द कसा बनलेला आहे, रा आणि पुढचं अक्षर आहे धा, पुढचं वर्ण आहे धा। या राधाचा रासलीलेशी काय संबंध? राधा तिलाच म्हणतात जी व्यक्ती रासलीला पाहण्यासाठी धावत जाते किंवा रासलीला कडे धावण्याची ज्याची वृत्ती, तीच व्यक्ती त्या ठिकाणी राधा आहे। आणि ते तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी असू शकतात। राधा, रासलीलेकडे धावत जाणारी वृत्ती म्हणजे राधा। रासलीला तुम्हाला काय वाटतं? महाराज गाणे वाजवतील, मग आपण टिपऱ्या खेळू, एवढीच रासलीला तुम्हाला कळली? अरे एवढी रासलीला, त्या अगोदर त्या गोपिकांचा केवढा त्याग आहे की भगवान परमात्म्याला 6 महिन्याची रात्र करावी लागली। तो त्याग समजून घेणं म्हणजे राधा होणं, नुसतं टिपऱ्या खेळणं नाही। चला मग अशा प्रकारे ती महारास, तर त्या महारासला आपण खेळणारच आहोत। त्या अगोदर महारास लीलेकडे बोट दाखवणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की त्या महारासमध्ये भगवान शंकर सुद्धा होते। काय झालं की रोज गोपिका तयारी करून त्या ठिकाणी महारासमध्ये जात आहेत, ज्या गेलेल्या होत्या त्या परत आल्या नाहीत। पण काही देवांच्या ज्या स्त्रिया आहेत, त्या देवांच्या स्त्रियांनी सुद्धा गोपिकांचं रूप घेतलं आणि त्या महाराजचा आनंद घेण्यासाठी त्या ठिकाणी जागेवर जात आहेत गोपिका बनून। सज्जनांनो, काही काही गोष्टींचा आनंद हा प्रत्यक्षात त्या ठिकाणी गेल्याशिवाय घेता येत नाही। टीव्हीवर किती भारी भागवत होत असतील, पण जो आनंद इथे बसून ऐकण्यात मिळतो प्रत्यक्षात तो टीव्हीच्या समोर नाही मिळत। काही काही महाभाग म्हणतात, महाराज तुम्हारे आवाज जरा उधर सुनाई नहीं देती, हम घर में बैठे बैठे सुनते। नाही, इथे येऊन जो आनंद आहे तो घरात बसून कथा ऐकण्याचा नाही। अजून सांगू, लग्नाला जातात ना तुम्ही सर्वजण, लग्नामध्ये तुम्ही नवरदेव नवरी ज्या बाकावर येऊन बसतात त्या बाकाच्या समोर तुम्ही बसलेले असतात। इथे नवरदेव नवरी नाही, बाकी सगळे सेम टू सेम पद्धत आहे। नवरदेव नवरी यांच्या अंगावर टाकायला तुम्ही अक्षता घेतलेल्या असतात, बरोबर आहे? अक्षता त्यांच्या अंगावर पडल्या, लोक म्हणतात ना अक्षता पडल्या की लग्न लागलं। मग मला सांगा, अक्षता काय नवरदेव नवरीच्याच अंगावर पडतात का? कोणाच्या अंगावर पडतात? बऱ्याच जणांच्या मागचे मुद्दा म्हणून इकडे तिकडे अक्षता टाकतात ना, अक्षता टाकल्या भुकाईनी टाकतात ना अक्षता, काही बामणाच्या तोंडात का? हा, मग सगळ्या आपल्या बी अंगावर अक्षता पडतात, मग का आपलं बी लग्न होतं? ज्याच्या अंगावर अक्षता पडतात त्यांचं लग्न नाही होत महाराज। अक्षता सर्वांच्याच अंगावर पडतात, पण लग्न मात्र 2च जण नवरदेव नवरी यांचं होतं, बाकीच्या अक्षतांना किंमत नाही। तसं बरं का, हे शब्द तुमच्याही कानावर पडतायत, हे शब्द टेकडीच्या खाली जे घर आहेत त्यांच्याही कानावर पडतायत, मागे जे घर आहेत सगळ्यांच्या कानावर पडतायत। पण मुक्तीशी जीवाचं लग्न फक्त ह्या धर्ममंडपात बसून जे कथा ऐकतात ना त्यांचंच होतं, बाकीच्यांचं त्या ठिकाणी होत नाही। म्हणून धर्ममंडपात येऊन कथा त्या ठिकाणी ऐकायला पाहिजे। बघा, समजलं तर, घरी बसून नाही। तसं त्या देव स्त्रियांना सुद्धा ईर्ष्या झाली की रासलीला आम्हाला बघायची आहे, म्हणून त्या गोपिकांनी वेश धारण केला, देवस्त्रियांनी गोपिकांचा वेश धारण केला। त्यात रुक्मिणी मातेने सुद्धा वेश गोपिकाचा घेतला। भगवान शंकर म्हणतात, पार्वती कहाँ जा रही हूँ? भगवान आपको पता नहीं, हमारे लाला ने 6 महीने की रात्रि की है। बीच बीच में वो चिट्ठी भी बजा रहे हैं, तो हमें उस रास में शामिल होना है। बोले क्या लाला रास रचा रहे हैं? बोले हाँ। बड़े ललचा गए भगवान शंकर और कहने लगे, पार्वती मैं भी लाला को देखना चाहता हूँ। नगर में जोगी बन के मैं गया था जब कन्हैया छोटा सा था। मैं आज उन लाला का द्वारकाधीश जो होने वाले आगे
भगवान कन्हैया का दर्शन करना चाहता हूँ। तो बोले स्वामी माफ करना, क्योंकि उस महारास में बोर्ड लगा है कि यहाँ पे पुरुषों का प्रवेश वर्जित है, यहाँ पे सिर्फ महिलाओं को प्रवेश है, तुम वहाँ पे नहीं आ सकते। नहीं नहीं पार्वती, कुछ भी हो जाए मैं लाला के दर्शन करने के लिए जरूर आऊँगा, मुझे आना है। मैंने कहा ना वहाँ पे पुरुष वर्जित है, तो पुरुष वर्जित है, स्त्री तो नहीं ना। तो ऐसा कर ना पार्वती, तू मुझे भी स्त्री बना दे। तो भगवान शंकर की ओर देखने लगी माता पार्वती। आपको आप बन सकते हो, आपको आपकी जटाएं देखो, इतनी बड़ी बड़ी जटाएं, बड़ी दाढ़ी रखी हुई है, सर्पों की माला, मुंडों की माला आपके गले में है, अंग राग भभूति लगाई है। आपको मैं औरत कैसे बना सकती हूँ? औरत बनने के लिए दाढ़ी मूछ मुंडवानी चाहिए, बाल जटानी लंबे घने काले होने चाहिए। अब की तीसरी आग भी तो दिखाई दे रही है। कुछ भी कर, कुछ भी कर, मुझे औरत बना दे और मुझे रास में ले चल। तो पति की लालसा देखी माता पार्वती ने, और लालसा देखने के बाद 2 क्विंटल जो शिकाकाई होती ना, बस उसको भिगवाया और गरम पानी डाल के सब जटाएं धो डाली। फिर कंघी की, फिर उन जटाओं की जो वेनी है ना, वेनी वो बनाई, बाल बिल बनाए, अच्छी सी साड़ी पहना दी, बड़ा घूंघट खींच दिया, और भगवान एक स्त्री बन के गोकुल में, वृंदावन में रास खेलने आ रहे। जरा एक पंक्ति में सुनो। एक दिन वो बोले भंडारी, एक दिन वो बोले भंडारी, आज के वृंद के नारे में आ गए। पार्वती ने मना किया तो रावणे त्रिपुरारी रावण आ गए हैं। पार्वती से बोले बोले, पार्वती से बोले बोले, मैं भी चलूंगा तेरे संग में, तेरे संग में। राधा संग शाम नाचे, मैं भी नाचूंगा तेरे संग में, तेरे संग में। रास रहेगा, सजेगा चले बारी, अपनी रातों मेरे भोले स्वामी, मेरे भोले स्वामी, कैसे ले जाऊं अपने संग में, अपने संग में। शाम के सिवा पुरुष न जाए
एक बार वो भोले भंडारी बन के ब्रज की नारी वृंदावन आ गए हैं। रस्त्याने माता पार्वतीने येता येता जाता जाता जे ट्रेनिंग दिले ना महाराज, ते ट्रेनिंग सुद्धा अतिशय छान। हे बघा, तुम्हाला स्त्रियांमध्ये नाचायचंय, स्त्रियांचं नाचणं हे नाजूक असतं। प्रभु आप जब नाचते हो तो आपके नृत्य को तांडव कहते हैं। अब इस सृष्टि का आत्यंतिक प्रलय कर डालते हो, वहां पे जरा धीरे नाचना। माता पार्वतीचं जे नृत्य आहे ना, त्याला लास्य नृत्य म्हणतात। आणि भगवान शंकराचं तांडव, तांडव नृत्य खतरनाक असतं महाराज। बजाव तांडव। गले लंबे लंबे तांबूजंग शिवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। भयंकर तुमचं नाचणं आहे, पण तिथे तुम्हाला स्त्रियांमध्ये नाचायचं आहे। तिथे असं बजाव नाचनाने आता जिस्को उसे कहते डिस्को असं चालणार नाही, तुम्हाला हाडू नाचावं लागेल। आणि चालताना सुद्धा कसं चालायचं, सारंगमध्ये चालवून दाखवतायत नटरंग। कसं चालायचं, रनिंग नाही करायची, चालून दाखवू। माता पार्वती चल के दिखा रही है। पोहोचले ना रासलेले जवळ। हळूहळू चालायचं, कसं छान हळूहळू, पठाणकोट नाही। आणि मध्ये 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 बायकांसारखे हावभाव करायचे। पहिला हात कुठला बाहेर काढायचा, गिरकी कशी घ्यायची, सर्व समजून सांगते। आणि यात सर्वात महत्वाची गोष्ट, घरी आल्यानंतर विसरायचं नाही की तुम्ही माझे पती आहात म्हणून, नाही तर भूमिकेशी एकरूप होऊन जाल बरं का। काही काही लोक आहे ना भूमिकेशी एकरूप होऊन जातात। एक माणूस नाटकामध्ये काम करायचं, ते बाईचं काम, नाटकामध्ये बाईचं काम, ते बायकी हावभाव नाटकामध्ये चांगले दिसतात। हो का, असं आहे का, हो ना बाई, तुम्ही असंच करतात, बाई तुम्ही तसंच करतात, शोभलं का हो तिला? हे नाटकामध्ये बरं वाटतं का नाही, पण नाटक झाल्यावर तो घरी आला, जीन्सची पॅन्ट घातली, टी शर्ट घातलं की आईच्या जवळ, आई दे नको जेवायला, असंच करते, जा मी नाही बोलणार। सांगा कुठल्या आईला बरं वाटेल ती? आय्या बरं वाटेल का ते? भूमिकेशी एकरूप व्हायचं नाही, भूमीशी एकरूप व्हायचं नाही। तो नाटकात काम करणं माझ्याकडे आला, हा माहिती आहे महाराज किती मस्त भागवत सांगता तुम्ही, माहिती आहे मला, नका सांगू मला माहिती आहे महाराज।
बरं वाटतं काय? बरं नाही वाटत ते. तो घरी पण बाईला पणच करायचा. हे जाऊ द्या, मुलगी पाहायला आला तो आळंदीला. मुलगी पाहायला आला. मग मुलगी पाहायला आल्याच्या नंतर त्याने मला फोन लावला होता, भागवत तू तिकडे आहे, मी तुझा मित्र आहे. माझ्याशी तर नीट बोलायला पाहिजे ना. फोन आला, भागवत मी बोलते. म्हटलं काय रे प्रदीप? अरे मी मुलगी पाहायला येतोय तिकडे, लग्न करायचंय ना, मग माझ्या बरोबर येशील ना ग? जेंडर चेंज. अरे म्हटलं तू असं काय? अरे मला ती सवय झालेली आहे ना, समजून घे ना ग तू. अशीच करते, जा मी नाही बोलणार. ठीक आहे, जेमतेम आला. मुलगी पाहिला, मी गेलो. आता मुलगी पाहिली, मुलीने मस्त चहा दिला. चहा घ्या ना गुजू. चहा बी घेऊन झाला. त्याची ऍक्शनच भारी होती. मला माझी छाती दरदर करत होती. काय ग तुझं नाव? ती म्हणे कांचन. हो का? मग मुलीचा काका सहज म्हटला, काय मग पंत, कशी वाटली आमची कांचन तुम्हाला? मग याने सांगायला पाहिजे होतं ना की महाराज फोनने कळवतील, आम्ही तुम्हाला सांगू, बोलायला पाहिजे होतं ना. हा तिथेच काकाच्या समोर करायला लागला, काका मला कधी लाज वाटते बाई, सांगू का काका? मला कधी तुमची कांचन खूपच आवडली. खरं सांगू का बाई, मी मला ना तिच्यातनं माझ्यात काहीच फरक दिसत नाही. मी तर चपल्या घेतल्या, अजून बी कोरा आहे तो. मला सांगायचं काय, भूमिका तुम्ही जरूर स्त्रीची करा, पण त्या स्त्रीच्या भूमिकेशी एकरूप होऊ नका. घरी आल्यानंतर तुम्ही माझे पती आहात हे विसरायचं नाही. म्हणे नाही ना विसरणार, चल तू. मग आता रास खेळत असताना काय घोड झाला. खरं तर रास खेळत असताना ज्या माता भगिनींना तालात खेळता येतं त्यांनीच सहभागी व्हायला पाहिजे. सगळ्यांचा उजवा पाय पुढे तर पुढेच, सगळ्यांचा डावा पाय मागे तर मागेच. आणि बरोबर तिसऱ्या वेळेला गोल फिरायचं असतं. गिरकी मारताना सगळ्यांनी सारखं फिरायला पाहिजे, म्हणजे आनंद येतो की नाही. हो, तर त्या रास. पण बऱ्याच वेळेला काय होतं, ज्यांना बी खेळता येत नाही ते बी म्हणते हम किससे कम नाही. मग यांचं वाद्य वाजतंय कुठे, हे भजन म्हणतायत कुठे, आणि यांची पावली चाललेली आहे हरी हरी. जिथे जमीन तिथे पाय टाकतात. एखाद्या वेळेला तर पाय टाकणार होत नाही, असं वाचलं तर वाटतं की पाय उचलून धरून आपण टाकून द्यावा तिकडे. जमत नाही महाराज. स्वामी व्यवस्थित खेळायचं बरं का. भजन रास तर आपण खेळणारच आहोत, पण काय घोड झाला पहिले सांगून घेऊन मग रास खेळू. म्हणजे आपल्याला लग्नाकडे जायचंय. छान ती रास. त्या रासमध्ये ठरलेलं आहे महाराज, एक टिपरी इकडे, एक टिपरी इकडे, आणि तिसऱ्यांदा टिपरी टाकून गिरकी मारायची. राधा नाचे, राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपी, राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन, राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन. मन मेरा बन गया सखी रे पावन वृंदावन, मन मेरा बन गया सखी रे पावन वृंदावन. राधा नाचे कृष्ण नाचे, हे राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी संग. रायपुर वाले से मिलकर कहना सुंदर वृंदावन, वृंदावन वृंदावन वृंदावन. एक हाथ इकडे, वृंदावन 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 वृंदावन.
तिसऱ्यांदा भगवान शंकरांना गिरकी मारत असताना एवढा आनंद झाला की मी कृष्णाच्या बरोबर रास खेळतोय आणि आनंदाच्या भरामध्ये एवढी मोठ्याने गिरकी घेतली की ती गिरकी फिरकी मारल्याबरोबर इकडच्या 5-25 गोपिका आणि इकडच्या 5-25 गोपिका खाली पाडून टाकल्या आणि रास थांबली. आणि आता सगळेजण माझं नाव सांगतील म्हणून भल्ला मोठा घुंगट घेतला आणि असा घुंगट धरून बसले. कन्हैया म्हणायला लागले कोणाला खेळता येत नाही, कोणाला खेळता येत नाही. सगळ्यांनी गोपिकाकडे बोट दाखवलं म्हणे हिला खेळता येत नाही, हिला खेळता येत नाही. बाकीच्या गोपिका म्हणायला लागल्या ही एवढी मोठी गोपिका कस काय आज आली. बाकीच्या म्हणजे बोलू नका, खात्या पेत्या घरची ती अब्दुल बोलू नका. कोण आहे दाखव तोंड. आता जर म्हटले पदर मी बाजूला काढला तर हे सुंदर ते ध्यान दिसेल आणि माझं पितळ उघडं पडेल म्हणून दोन्ही हाताने पदर धरून ठेवला. भगवान म्हणतायत की गोपिका पदर बाजूला कर, तुझं तोंड बघायचंय. माता पार्वती म्हणते कन्हैया राहू द्या, हो नवीन आहे ते शिकून जाईल. नाही म्हटलं हिचं तोंडच बघायचंय, नाही दाखवत का. आणि भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही हाताने त्या भगवान शंकराचा गोपी बनलेल्या भगवान शंकराचा पदर घेतला आणि जोराने झटका मारून असा बाजूला केला. बाजूला केल्याच्या बरोबर बाबाजींच्या गळ्यातला साप, तो तिसरा डोळा, ती मोठी दाढी. बोले भोले बाबा आप, हा बोले कन्हैया मैं इतने से थे तब मिलने आया था, रहा न गया कन्हैया इसलिए मिलने आ गया. भगवान श्रीकृष्णाने दोन्ही हात खाली वाकवले आणि दोन्ही बाहू धरून भगवान शंकराला उभं केलं आणि दोघी देवांनी एकमेकाला हृदय आलिंगन दिलं. आज आपल्या भागवत कथामध्ये हरीची आणि हराची त्या ठिकाणी भेट झाली. महाराज हरिहरांनी एकमेकांना हृदय आलिंगन दिलं आणि मग कन्हैया मी पण तुमच्या बरोबर रास खेळायला आलेलो आहे. मग मला सांगा जिथे भोले बाबा स्वतः रास खेळायला आलेले आहेत तिथे कोणाच्या मनामध्ये विकार असेल का हो. इतकी छान रात्र होती ती 6 महिन्याची. आपण 7 मिनिटं 8 मिनिटं त्या ठिकाणी रास खेळणार आहोत. ज्यांना ज्यांना चांगले रास खेळता येते त्यांनी खेळा, सगळ्यांनी जरी खेळले तरी चालेल. नॉनस्टॉप 6 मिनिटं बसणं चालतील. नंतर आपल्याला पुढचा कथेचा क्रम घ्यायचा आहे. छान महाराजचे यही महाराज आहे छान भजनं नॉनस्टॉप बरं का. खेळायचं आहे ना, फुलामध्ये घ्या, वाटल्यास कन्हैया असतील तर एखाद्या कन्हैयाला मध्ये उभे करा. सुरू. चला चला बाई चला, चला चला बाई चला, चला चला चला.